जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या डे 365 चॅलेंजच्या डे 32 या ब्लॉगमध्ये. आणि चला आता आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे. कालचा दिवस जरा काल उशिरा झोपल्यामुळे ना आज डायरेक्ट 7:45 वाजलेत. तर चला आज पण आपलं इव्हिनिंग ड्युटी आहे आणि आता आपण चाललोय जिमला. मित्रांनो वॉकिंग करत आपण आता डायरेक्ट जिम मध्ये पोहोचलो आणि आज आपला बॅक बायसेप आहे. तर चला तोडून टाकू बॅक. थांब 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 मित्रा, व्हॅलेंटाईन वीक चालू झालाय आणि तुझ्या पण मनात, तुझ्या पण हृदयात कोणतरी असन आणि तुला हा वीक सेलिब्रेट करायचा आहे. पण त्याआधी सांगतो, 14 दिवसानंतर तुझी जी अवस्था होईल त्याला परस्पर तू जबाबदार राहशील भावा. त्यामुळे म्हणतोय व्हॅलेंटाईन काय नसतंय. जिमला ये, एक्सरसाइज कर, स्वतःवर फोकस कर, स्वतःचे ॲसेट्स वाढव. काय त्या पोरीच्या मागे पाळणार आहे? स्वतःकडे एवढं नॉलेज गेन कर, तू थोडा पैसा कमव की स्वतःहून पोरी डायरेक्ट तुझ्याकडे आल्या पाहिजे. म्हणून म्हणतोय व्हॅलेंटाईन काय नसते भाऊ. अशी एक व्यक्ती निवडा जीवनात की जी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल, तुमच्या सुखदुःखात सोबत राहील. काय आहे 4 दिवसाचा 14 दिवसाचा खेळखंडोबा करायचा आहे, नंतर सारा जागरण गोंधळ होऊन जाईल आयुष्याचा. सावध हो मित्रा, व्हॅलेंटाईन काय नसते, सगळी मोह आहे. डॉगेश भाई जिम करायची काय? चल खाली जा. तर मित्रांनो आपली जिम वगैरे झालेली आहे, बॅक बायसेप होता आणि डॉगेश भाई सुद्धा जिम करायला आलता भाऊ. अजून काय मोटिवेशन पाहिजे रे? कुत्रे पण जिमला यायला लागले रे. कुत्र्यांनो सुधरा. चला जाऊ वॉकिंग करत होता डायरेक्ट रूमवर. तर मित्रांनो आलोय रूमवर आणि पोस्ट वर्कआउटच्या नावावर आपण फक्त एक फ्रूट प्लेट खाल्ली आहे. काय करणार आता, ते रोजचं खाऊन कधी कंटाळा येतो, तर काहीतरी चेंज पाहिजे ना, म्हणून म्हणलं एक फ्रूट प्लेट खाऊ. त्याच्यानं आता आलोय रूमवर, फ्रेश वगैरे वांगोळ करू आणि मग ड्युटीला जायचंय रे बाबा. तर मित्रांनो आपण आत्ता रेडी झालोय ड्युटीला जायला. लेक्चर करायचं आहे आणि लेक्चर करून डायरेक्ट मग इव्हिनिंग ड्युटीला. तर चला आता जेवण वगैरे करू आणि जाऊया. तर मित्रांनो आत्ता ड्युटीवरून आलो आहे. हॉस्पिटलमध्ये तर काही व्हिडिओ बनवायला जमलं नाही, कारण भरपूर गर्दी होती. आणि आज तुम्ही न्यूजमध्ये तर पाहिलंच असेल की आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब ॲडमिट झालेले. ते काय नाही, डॉक्टरने म्हटलं की मायनर कफ वगैरे होता म्हणून ॲडमिट झाले. रुटीन चेकअपसाठीच. थोडासा ब्रेथलेसनेस होता, दम लागत होता, त्याच्यामुळे ॲडमिट होते. ठीक आहे, अँटीबायोटिकचा डोस वगैरे दिल्यावर ते रिकवर होऊन जातील. पण मी जे बघितलं की बाबा एवढी गर्दी बाहेर, माणसांची, कार्यकर्त्यांची, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची, म्हणजे एखाद्याचं कर्तृत्व किती मोठं असावं. हॅट्स ऑफ खरंच त्या माणसाला. चांगलं वाटतं की आपल्या भूमीत पण अशी माणसं आहे की बाबा. तर चला आपण आता जाऊ जेवण करायला. आता काय आपलं काय काम चुकणार नाही. तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झाले आणि मस्त जेवण होतं आज मेसला. कसं काय एवढं थोडं चांगलं जेवण, म्हणजे रोजच्यापेक्षा तर बरं होतं. तर चला
आज आज आपण काय जिम वगैरे केली आणि ड्युटी होती. त्याच्यानंतर जास्त काही नाही आणि व्हॅलेंटाईन्स वीक सेलिब्रेशन चालू आहे बाकीच्या लोकांचं, पण आपल्याला काय त्याच्यात काही इंटरेस्ट नाही एवढा. कारण आपले समजेल आता तुम्हाला पुढं. तर आपण एक रील पण अपलोड केली आहे, ती पण तुम्ही जाऊन बघा. मी खाली माझी आयडी अबाउट मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो. ठीक आहे, तिकडे पण आपल्याला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब कराच, कारण पुढे तुम्हाला खूप काही इंटरेस्टिंग बघायला भेटणार आहे. तो चलो गाइज, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.